ಊರಿನಮ್ಮ ರಾಜರಮ್ಮ ಈ ನಿಮಗೆ ಏಕ ಅಸ್ತಾವ್ ಊರಮ್ಮ ಮಾಂಡೀಕೊಂಡು ಧನಮ ಮನಮ ದೇಶಕ್ಕೆ ಕೊಂಡನೆ ಯಾತನ ಆತನ ಮತ ಮತ ಇದ ಪುಸ್ತಕಗಳು 77 100 ವರ್ಷ ಕೋಟಿ 100 ವರ್ಷ ಮನಮಕ್ಕಳ ನರಕದೊಳಗೆ ಬೀಗರೇನು ಔತರಿಗಳು ಪ್ರೀತಿ ಬಂದೆಯ ಅಲೆ ಪಾಪವೇ ಜೀವನ ಭೂಮಿದಂತೆ ನಾನು ಸೇವೆನಂದು ಅವಳೇ ಅದಂತ ಮನಮ ಬೇದರು ಕಡಿಮಟ್ಟತರ ಯಾಗಲೋ ಸಿಗದಂತೆ ಕೈಲಾಸಕ್ಕೆ ಕೊಂಡವ ಕೊಂಡಯ್ಯ ಎಲೆ ಪುಣ್ಯವೇ ಇದೋ ಯಾರದು ಮಾಡಿ ಪುಣ್ಯ ಪಾಪಗಳು ಕಾದಿ ಪುಣ್ಯ ಇಪ್ಪದು ತಪ್ಪದು ನಿತ್ಯಂ ನಿತ್ಯಂ ಸತ್ಯಂ ಸತ್ಯಂ ಶುಭಾಯ श्री देवना चंद्रावती अपेरा श्री मनोमा मैमनु श्री कपिसत्य मल्लेश्वर देवरा ಕ್ಷೇತ್ರದ ಚತುರ್ಸಹಸ್ರದ 4 ಬಾಗಿಲ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ರಾಮನ काय मागणं मागितलंय सोलापूरकरांसाठी? तुम्ही एवढंच मागितलं शांती राहून सर्वांनी जे सांगितलं सर्व धर्म समभावाचे जे भेटूक आहे जिल्ह्याची यात्रा आपल्या गावाची यात्रा आहे सिद्धरामेश्वराची यात्रा आताच या ठिकाणी संपन्न झाला अक्षता सोहळा आणि सगळे रमले त्याच्यामध्ये तुम्ही बघताय अनेक भक्त हे बाराबंदी घालून इथे आहेत परमपूज्य होडगी महाराज देखील आज ह्याच्यामध्ये शामिल आहेत आणि सगळ्या महिला सगळे पुरुष सगळे दूर दूर गावावरून आलेले सगळे आज सिद्धरामेश्वराच्या ह्या चरणस्पर्शी आम्ही चरणस्पर्श करत आहोत नतमस्तक झालोय ह्या माणुसकीच्या सागरासमोर आज आम्ही सगळे नतमस्तक झालो आहोत आणि सिद्धरामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण होऊ देत हे वर्ष खास करून आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक कष्ट करणाऱ्या माणसासाठी सुखाचा आणि समृद्धीचा तिळगुळ घ्या आणि बीडमध्ये आंदोलन टाकीवरती चढलेले आहेत विनंती केली जाते मात्र अजूनही आरोपी अटकेत नाही लोक आंदोलन करतात काय म्हणणं आहे? नाही नक्कीच सरकार या बाबतीत अजिबात गंभीर नाहीये बीड असेल परभणी असेल रोज वेगळे पैलू आपल्याला दिसून येत आहेत नवीन या ठिकाणी नवीन काहीतरी माहिती लोकांसमोर येते
तरीही मुख्यमंत्री याबद्दल गंभीर राजीनामा दिला पाहिजे तो पण घेत आहेत. एकंदरीत आपल्याला दिसून येते की निगरगट्ट असं सरकार झालं. मंत्र्यांच्या जवळचे सहकारी जे आहेत ते आरोपी पण सरकार आरोपी करत नाही, त्यांच्यावरती मोक्का लावला जात नाही. यासाठी ग्रामस्थ सगळे आक्रमक. याचे मी निषेध करते. ज्या पद्धतीत क्रूर पद्धतीत 4 तास त्या माणसाला देशमुखांना मारलं गेलं आणि हे देशभरात चाललंय, पूर्ण महाराष्ट्रात चाललंय. हे कोणीतरी म्हणाले, सुरेश धस म्हणाले की म्हणजे जनावराला जरी असं मारलं तर अंगार शहर आहे, तो माणसाला मारतायत. आणि हे पहिल्यांदा असं झालं नाहीये बीड जिल्ह्यात. बीड जिल्हा हा ह्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत हे सगळे प्रकरण झाकले गेले आहेत आणि म्हणून या लोकांना आता ते भोगावं लागणार आहे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे.